वे माझ्या केले मने पंथे येणे निघाले. बरं झालं, आतापर्यंत ते मन ऐकत नव्हतं, स्थिर नव्हतं, पण आता स्थिर झालं. हा, मन स्थिर होणं पण फार गरजेचं आहे. बरं, फार गरजेचं आहे. जोपर्यंत मन स्थिर नाही तोपर्यंत पुढचा मार्ग नाही. मन स्थिर होणं फार महत्वाचं आहे. बघा, परवा पुण्यातून कीर्तन करून नांदेडला यायचं होतं बरं का. 9:30ची गाडी आपली, पुणे नांदेड रेल्वे. पण चुकून असं झालं, पुण्यातले कीर्तन 7 ते 9चे, जवळच कीर्तन, त्या शिवाजीनगरच्या आसपास कीर्तन. ते कीर्तन करायचं आणि पुणे स्टेशनला गाडीत बसायचं आणि दुसऱ्या दिवशीचं सकाळचं कीर्तन करण्यासाठी इकडं नांदेडला यायचं त्याच गाडीत बसून. त्या लोकांना पण सांगितलं, म्हटलं आपल्याला वेळेमध्ये उरकायचं बरं, जसं आपण नाही का आता 11ची गाडी, 10:30ची गाडी, त्या वेळेनुसार आपल्याला उरकायचं. बट तसंच त्या लोकांना सांगितलं, आपलं कीर्तन लवकर म्हणजे आपल्या वेळेमध्ये एक 10-20 मिनटं आपण अगोदर सोडू आणि मग बरोबर निघू, काय अडचण नाही. 9:30ला गाडी आहे, 15 मिनटामध्ये आपण तिथं पोहोचतोय, 9:15ला आपण कीर्तन संपू, काही अडचण नाही. सर्वच माणसं, सज्जन माणसं ऐकलं त्यांनी, काही अडचण नाही म्हटले. कीर्तन सुरू झालं. बोलण्याच्या ओघामध्ये 9ला सोडायचं तर कीर्तन 9:15पर्यंत गेलं. खालून 2-3 जणांनी सांगितलं, महाराज 9:15 झालेत, 9:30ला गाडी, 9:15 झालेत, तिथं जय विठ्ठल. आणि मग 2 रिक्षा सोडवण्यासाठी बरेच माणसं निघालो. आम्ही 2 रिक्षा भरून 7-8-10 लोक निघाले. स्टेशनवर गेलोत, नेमकी 6 नंबरला गाडी लागलेली होती, पुणे नांदेड. आता पलीकडे जायचं नाही का. परत आम्ही सर्व दादर ते जिना चढून पलीकडे गेलो. तिथं गेल्याच्या नंतर लक्षात आलं की 11 नंबरचा जो डबा आहे तो फार शेवटी लागलाय. मग पळत आम्ही सर्वच 11 नंबरच्या डब्याकडे, सर्वच माणसं. तिथं गेल्याच्या नंतर त्या गार्डने सांगितलं की आत्ताच तो समोर लावलाय डबा. गाडी निघायला 5 मिनिटाचा अवकाश हो, 2-3 मिनटं हातात राहिलेले. आम्ही तिथून निघालो. ते म्हणायचे, महाराज फक्त 2च मिनटं राहिलेत आणि बरंच अंतर आहे, आपली गर्दी आहे, आपल्याला जाता येणार नाही, लवकर चला लवकर चला. आता पळल तो काय महाराज असतो, स्थिर आपलं चाललंय. दुपारी आम्हाला इकडं यायचंय, कीर्तन झाल्याच्या नंतर निवांत बसलो, लोकांचे भाषणं ऐकत. ते हे म्हटले आपल्याला जायचंय बरंच लांब. मग लक्षात आलं की चला आता निघायचंय. परत आमचं पळणं चालू, चला मग लवकर 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 आपलं, नाहीतर ही गाडी गेली की पुन्हा मग फार अडचण आहे, तुम्हाला जाणं मग शक्य होणार नाही, सापडणार नाही कीर्तन. पळत आमचं सर्वच घामाघूम झालेले बाकीचे आता पुण्यातले माणसं थुलथुलीत. ते काय असे काटक माणसं नाहीत, सर्वच असे थुलथुलीत. आणि कीर्तनकार महाराजाला वाटा लावण्यासाठी म्हणजे सर्वच नाही का असे स्थिर झालेलेच माणसं होते सर्व. आमचं पळणं चालू, डबा गाठायचा आहे, इंजिनच्या पाठीमागे लागलेला डबा. एकदम धावपळीत गणगणीमध्ये आम्ही. आणि तेवढ्यात पुढून एक जण आला ओळखीचा. म्हटलं, महाराज जय हरी. म्हटलं जय हरी, ते जय हरी घालण्याचे लई प्रकार येतो. जय हरी असा कुश्चितपणे जय हरी असतो, कसा जय हरी असतो. त्याने जय हरी घातला. जय हरी घातल्याच्या नंतर म्हटलं ठीक आहे जय हरी, चलू का. म्हटलं घाई. नाही म्हटलं, महाराज परवा तुमचं मुशीला कीर्तन झालं तर. म्हटलं हो झालं होतं. नाही म्हटलं, ते मनाच्या संबंधानं तुम्ही बोलत होते. म्हटलं हो. एक गोष्ट आहे म्हटलं, एक शंका आहे, मन स्थिर करण्यासाठी काही उपाय सांगा ना. अरे म्हटलं, माझंच किती अस्थिर झालंय आता, तुला काय उपाय सांगू. तुला जर उपाय सांगत बसलो तर माझी गाडी निघून जाईल बाबा. अर्थात मन स्थिर होण्यासाठीचे उपाय विठाला. असं कोणी करू म्हटल्याच्या नंतर मन स्थिर होतं का? नाही. मन स्थिर करण्यासाठी ज्ञानोबाराय बोलतात, आरा नोकेचे निकोडे बैसल्या उठो नावडे, वैराग्याशी दुनिया चढे देखील आजे, संती बसविला ठाओ संतोषाशी सावाओ, मना होय उत्साह धैर्याचा. त्या मनाचा उत्साह वाढण्यासाठी विशिष्ट जागा असावी लागते. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य ज्ञानोबाराय याच्या खाली ओवे लिहितात बघा. ते मन स्थिर करायचे ना, जागा सुंदर पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. त्या ठिकाणी विक्षेप झाला नाही पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं असतं की आपला परमार्थ विक्षेपातच चाललेला असतो. विक्षेप, किती विक्षेप असतो, खूप विक्षेप. आणि एक गोष्ट आणखी सांगू का, जे विक्षेपात केलेलं आहे ना ते कधीच विसरत नाही. एकांतात केलेलं कधीतरी आठवत नाही इथं,
पण जर विक्षेपात अभ्यास केला तर तो कधी विसरतच नाही. असा गोंगाट पाहिजे मग अभ्यास चालू पाहिजे. लोक म्हणतात काय हो इतक्या गोंगाटामध्ये अभ्यास, आणि याच्यात जर अभ्यास केला तरच तो स्थिर राहील, नाहीतर स्थिर वातावरणात अभ्यास केला पुन्हा तो परीक्षेत गोंगाटात आठवत नाही. हां, ते स्थिर करण्यासाठी म्हणून मन स्थिर झालं पाहिजे या संबंधानं महाराज बोलतायत. बर्वे केले माझ्या मने. हां, काय केलं ते मन स्थिर झालं आणि ज्या पंथाने जायला पाहिजे होतं ते त्या पंथाने निघालं. पंथ कुठला? पंथ एकच, भक्तिपंथ, बहु सोपा. दुसरं तिसरं पंथाच्या संबंधानं आपल्याला विचार करण्याचं काही कारण नाही. भरपूर पंथ सांगितलेत, भरपूर पंथ, देवापर्यंत जाण्यासाठीचे अनेक मार्ग सांगितलेत, पण सर्वात महत्त्वाचा आणि सरळ साधा एकच मार्ग आहे. त्याला काय म्हणायचं? भक्ती मार्ग. विठाला वैकुंठाला जवळची वाट कुठली आहे? भक्तीची वाट जवळची. हां, दुसरी तिसरी वाट जवळची कुठली नाही. बाकीच्या वाटा सांगितल्या त्या मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. अहो, ज्या वाटा ज्या सूक्ष्म होत्या, दुस्तर होत्या, त्या मोडीत काढल्या आणि परत आता तुम्ही उजळण्याचं काम कशासाठी करताय? त्या वाटेने जाण्याचं काय कारण नाही? इतका प्रशस्त मार्ग आपल्यासाठी करून दिलाय, नाही का? हां, इतके प्रशस्त आता मार्ग झालेले चौकड फिरण्यासाठी. आणि नाही म्हटले रोड करी ना, रोड करी. आम्ही त्यांना गडकरी म्हणत नाहीत, आम्ही त्यांना रोड करी म्हणतो. विठाला तुम्हाला खरं सांगू का, त्या माणसाची किंमत नित्य प्रवास करणाऱ्या माणसाला जास्त आहे. हां, नित्य प्रवास करणाऱ्या माणसाला. अहो, त्या प्रवासामध्ये किती वेळ जातो. असे काही रस्ते लागायचे आपल्या शेजारच्याच तालुक्यामध्ये. पाठीमागं आम्ही ज्यावेळेस तिकडं कीर्तन करायचो, काय म्हटलं काय बाबा हे नाही का, इकडं आलं की व्यवस्थित रस्ते, तिकडं गेलं की असे रस्ते का बरं? पण चला आता रस्ते हे व्यवस्थित होतील. विठाला मुद्दा चालला. जी प्रशस्त वाटे, सूक्ष्म वाट, दुस्तर वाट, त्या सर्व वाटा मोडीत काढल्यात आणि त्या वाटेने जायचं. काही ज्ञानोबा बोलतात योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा, तया दुःखाची सेल वाटा भागा आला. हां, ही योगाची वाट कठीण आहे, फार कठीण आहे. ज्ञानाची वाट कठीण आहे. ज्ञानोबा बोलतात की नाही, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत सुरक्षधारा निष्ठा दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. इतकी ज्ञानाची वाट कठीण आहे. किती कठीण आहे? ज्ञानोबा बोलतात जया ज्ञाना लागी गगन गिळिता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. इतकी कठीण वाटे, या वाटेने जाण्याचं काही कारण नाही. पण माझ्या मनाने बरं केलं, ते पंथे येणे निघाले. बरं, पंथ नाही सांगितला, पण हा पंथ कुठं जाणार आहे याची निश्चिती केली अभंगाचं दुसरं चरण. अभयाचे जावे ठाया, अभयाचे जावे ठाया. खरं सांगू का,
300, 350, 400 किलोमीटरचा प्रवास आम्ही तिकडून आलोत. म्हणजे नाही का, प्रवास करून आल्याच्या नंतर शिनभागच जातो बघा. इथं अजिबात थकवा जाणवत नाही, अजिबात नाही. आता बरेच नाही का भाऊ बोलतात तुम्ही इतका प्रवास होतो, पण इथं आल्याच्या नंतर ही मंडळी अशी आहेत ना, रसायन हे आणि खरं सांगू तुमच्या तोंडापुरतं मुळीच नाही हो. रात्री आम्ही भिगवूनला होतो कीर्तन, आणि ते पण सांगायचं नाही. मग तसा नेहमी मी इथं होतो तिथं होतो ते पण सांगत नाही मी कधी. पण आता ओघाने आलं म्हणून रात्री इतका समाज तिथं त्या ठिकाणी. पण आपली माणसं पाठीमागची नाही का जरा कमकुवत. आळंदीत येईपर्यंत आमच्या सुनील महाराजांनी 10 वेळा बोलले असेल, आज शिवाजी महाराज भोसले महाराज पाहिजे होते इथं. शिवाजी महाराज अहो आता म्हटलं आणायचे कुठून नाही का. हां, अर्थात बघा ना, ऊर्जा देणार असते. आणि काय ते समर्पित भाव असतो. तुम्हाला सांगू का, ज्यावेळेस समर्पित भाव असतो ना त्यावेळेसच ते गोड लागत असतं. मग तसे गाणारे तर किती येतं नाही का, पावलाला येतं. महाराष्ट्रच गाणाऱ्यांनी भरलेलं आहे, बरोबर आहे की नाही. पण पोषक त्या कीर्तनासाठीचं फार महत्त्वाचं, मोजकं. नाहीतर आहे ना, पहिली चाल अर्धा तास चालते, काही अडचण नाही, अर्धा तास चालते. सारे गप्प बसा असं तोंड वाचून चाललेलं असतंय, इतकं तोंड वाचलेलं असतंय. आणि ते तोंड इतकं वाचलेलं असतं त्याच्यात चिमणी जाती, अंडे देतील, परत येते, तरी तोंड वाचलेलंच असतं, इतकं चालू ते. अहो पण मोजकं गोड कीर्तनाला पोषक, कीर्तन उठवण्यासाठी रंगवण्यासाठीचं म्हणून नाही का, हे फार दुर्मिळ लोक आहेत, दुर्मिळ. आणि म्हणून मी कितीतरी वेळा म्हणतो की आपल्या भागातले हे रत्न आहेत आणि हे रत्न आपल्याला सांभाळायचे. सांभाळायचे. एक गुणवान तयार कलाकार किती तयार होते आणि किती होतात. कलाकार काय कमी आहेत का, कलाकार आहेत ते. आपल्याला गुणवान पाहिजे, बरोबर की नाही माऊली. आपल्याला गुणीजन पाहिजेत, कलाकार नको. कलाकार हे दुसऱ्या स्टेजवर असतात नारायणगावच्या. आपल्या या वारकरी संप्रदायाच्या धर्ममंडपामध्ये गुणीजन फार महत्वाची गोष्ट आहे. मुद्दा चालला अभयाची जावे ठाया, देवराया प्रतापे. महाराजांनी पंथ सांगितला, माझ्या मनाने बरं केलं, या पंथाने निघालं, पण पंथाचं नाव नाही सांगितलं. मग ती संगती आपल्यालाच लावावं लागते नाही का. हे 2-4 पंथ आहेत, एक ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, ही संगती लावून परत ओढातात. पण जगद्गुरू महाराजांनी बरोबर त्याचा पत्ता सांगितला. काय, या पंथाने गेलं, पण ते पंथ कोणचा, पंथाचं नाव नाही सांगितलं, पण तो पंथ कोणत्या ठिकाणी पोहोचला, अभयाची जावे ठाया. भय रहित, निर्भय. त्या ठिकाणी आघाताचा वारा सुद्धा नाही. अशा ठिकाणी कुठे ते स्थळ म्हणजे देवाचा वास, देवाच्या जवळ अभयाची जावे. निर्भयपणे प्रवास करता आला पाहिजे, आणि निर्भयपणे सहज प्रवास करता येत नाही. निर्भयता फार महत्त्वाची सांगितलेली, फार महत्त्वाची. ज्यावेळेस आपण वारकरी संप्रदायामध्ये येतो त्यावेळेस आपल्या संतांकडे आपण बघतो, त्यावेळेस मात्र निर्भयतेचा प्रवास कसा आहे हे आपल्या लक्षात येईल. कळी काळाच्या माथ्यावरती पाय दिला की नाही दिला. कळी काळाला सांगितलं, काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. ही भाषा कोणाची, महाराजांची. अहो, जो काळ जगाला खातोय त्या काळाच्या माथ्यावरती आम्ही पाय दिला. ही सामान्य गोष्ट नाही, ही सामान्य गोष्ट नाही. याला म्हणायचं निर्भयतेचा प्रवास. आणि निर्भयतेचा प्रवास करून परत या सर्व जगाला हाक दिली, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर या. कारण हा मार्ग आम्ही प्रशस्त केलाय. ज्या काळाला तुम्ही आडसर मानता, ज्या काळाला तुम्ही भीता, ज्या काळाला तुम्ही भेटा, तो काळ आम्ही आमच्याकडे कामाला ठेवलेला आहे. गुलाम सलाम. रात्रंदिवस तो आम्हाला मुजरा करतोय. एवढंच काय, त्याच्या माथ्यावरती आम्ही पाय ठेवलाय. आता तो कोणाला काळाची कसं सांगितलं, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आता त्रैलोक्यात सुद्धा आम्हाला कशाचं भय नाही. इतका निर्भयतेचा प्रवास कुठं कसं, हे पंथ त्या निर्भयतेकडे घेऊन जातोय. अभयाची जावे ठाया, भयरहित जीवन जगता आलं पाहिजे. बघा, आपण एखादं भय घेऊन अंतःकरणात जगण्याचा प्रयत्न केला तर किती भोग आपल्या समोर असले तरी ते आपल्याला उपभोगता येत नाहीत. कारण अंतःकरण भयाने तप्त झालेले.
एकदम विचलित झालेलं आहे ते अंतःकरण. रात्रंदिवस एकच चिंता, एकच भीती वाटते, मरणाची भीती, मरणाची. पण जगद्गुरु महाराजांकडे जर बघितलं ना तर मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी. आता तुम्ही पहा अमुचे नवल नका वेचू बोलू वायावे. आता आम्ही त्या मरणाच्या संबंधानं इतके निर्भय झालो अहो. तो काळ कधी येऊ द्या आणि कधीही आम्हाला घेऊन जाऊ द्या, काही त्याची अडचण नाही. कारण या जगातला मोठा दुर्गुण आहे भित्रेपणा, भीती. आणि प्रत्येक माणसाला ती भीती सतावते, प्रत्येक माणसाला भीती. आणि भीतीच्या पोटी कोणाचं तरी दास व्हायचं. स्वातंत्र्य नाही, जीवन जगताना सुद्धा स्वातंत्र्य नाही. का स्वतंत्र जीवन जगत नाही? त्याचं कारण आहे अंतःकरणामध्ये भीती आहे आणि ती भीती त्रास देते. किती मोठं काम केलं, किती सन्मानजनक काम केलं, पण अंतःकरणात जर भीती असेल ना तर त्या कामाचा आपल्याला आनंद घेता येत नाही. विठाला निर्भय दाखवण्याचा प्रयत्न करतात, जरा बेडरपणे वागण्याचा प्रयत्न करतात, पण अंतःकरणात भीती आहेच आहे. किती मोठा मनुष्य घ्या. बघा एक राजकुमारी, तिनं असा पण लावला. काय पण? आता या राजकुमारीच्या काय मनात येईल काय सांगता येत नाही. तिनं सांगितलं जो कोणी निर्भय आहे त्याच्याशी मला विवाह करायचा, लग्न करायचं, स्वयंवर करायचं. असं म्हटल्याच्या नंतर आता निर्भय काय? बरं प्रत्येकजण भित्राज भेटायचा, प्रत्येकजण भित्राज. बरं ते निकष काय होते माहिती का? तिची परीक्षा कशी घ्यायची? ती त्या जो कोणी आहे विवाह इच्छुक त्याला बोलवायची. तो जर म्हटला की बाबा फॉर्म वगैरे काय त्यांचा भरून घ्यायचा आणि मग आता ती परीक्षा द्यायची. कुठली परीक्षा? की मी निर्भय आहे ही परीक्षा. ती परीक्षा कुठली होती, काय निकष होती त्याची? काय नाही. त्या जो कोणी आहे इच्छुक उमेदवार त्याला जीव घालायचं. बरं जीव घालत असताना असा भला मोठा हॉल, डायनिंग टेबल, आता ते राजाच्या घरचाच विषय सर्व. मग तो जो कोणी इच्छुक आहे तो जेवायला बसायचा. जेवण रंगात येऊ द्यायचं आणि तिनं एका पातेल्यामध्ये अशा झाकून चिमण्या ठेवलेल्या असायच्या. जेवण रंगात आलं रे आलं की वाढायला म्हणून जायची आणि ते चिमण्याचं पातेलं उघडायची. फाडफाड चिमण्या करायच्या. साधे माणसं कोलांटोड्या खायचे, पडायचे, भीती वाटायची. काय झालं. निर्भय तर सापडत नाही. राजाने सांगितलं बाई आता 32 कडे झोकली, कुठपर्यंत? किती वेळ थांबायचा? आता थांबणं शक्य नाही. सांगितलं आता लास्ट आखरी, बस जो येईल तो. एक असाच पांथस्थ निघालेला तगडा होता, कामधंदा मिळत नव्हता, बेरोजगार होता. हे वाचलं त्यांनी. या ठिकाणी असं स्वयंवर आहे, निर्भय जो आहे त्याच्याशी मला लग्न करायचंय. राजकुमारीने सांगितलेले चला आपण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक प्रयत्न केले, आता एक शेवटचा प्रयत्न करू, बघू राजकुमारीकडे जाऊन नाही का काय काय घडते. तर तो आला. तो आल्याच्या नंतर बस ठरल्याप्रमाणे जेवायला बसलेला आहे. जेवण रंगात आलं. परत हिनं तोच प्रयोग केला. त्या चिमण्याचं पातेलं घेतलं, ते झाकण काढलं, त्या फडाफडा उडून गेल्या. त्याला काही वाटलं नाही, तो जेवतच होता. बस राजकुमारीने सांगितलं सिलेक्ट, काहीच अडचण नाही. म्हटलं याच्याशीच लग्न करायचं ठरलं आता. त्यालाही बेरोजगार, बरं झालं बाबा म्हटलं नाही का. लग्नही झालं. लग्नाच्या पहिल्या रात्री मग ते आपल्याकडं सर्व सजावट वगैरे झाली, वरात झाली आणि त्या बाईने दार वाजवलं. नवरीनं दार वाजवलं, त्या मुलीनं दार वाजवलं. हा आवाज द्यायला तयार नाही. आणखी जोरात वाजवलं, आवाज द्यायला तयार नाही. तिनं ते दार ढकललं, आतमध्ये गेली. का म्हटली दार मी वाजवते तुम्ही उघडत नाहीत. तो नुसतं तिच्या तोंडाकडेच बघायचा. अहो मी बोलते ते कळतं का नाही म्हटली तुम्हाला. फार वेळ बोलून झाल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं की हे बहिर आहे. हे बहिर आहे, हे काही निर्भय नाही. विठाला निर्भयतेचा आव आणणारे किती आहेत, पण निर्भयपणे जीवन जगणारा कोण? अभयाची जावे ठाया देवराया. आम्ही अभयाच्या ठिकाणापर्यंत गेलो पण आमच्या स्वबळाने नाही बरं, देवराया प्रतापे. देवाच्या प्रतापामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. पण हे करत असताना आम्हाला बाकीच्या कुठल्याही साधनाची आवश्यकता पडली नाही. अभंगाचं साधना
लगे पांग अवघे सांग कीर्तने दुसऱ्या तिसऱ्या साधनाचा पांग नाही. हे सर्व शक्य झालं ते कशामुळं? अवघे सांग कीर्तने. कीर्तनामुळं हे सर्व शक्य झालं. तुम्हाला सांगू कीर्तन ही दिव्य साधन आहे. हां काय होतं अतिपरिचयात आवज्ञा होते. कीर्तन आपल्या उशा पायथ्यालाचे त्याच्यामुळं त्या साधनेचं महत्त्व आपल्याला कळणं. बरं आता नुसतं सप्ताहातच कीर्तन आहे असं नाही. वाढदिवसाला कीर्तन, हां माणसं गेल्यावर कीर्तन, दहाव्याला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन. तुम्हाला सांगू का आता असे काही धनिक माणसं आहेत की बैल मेल्यावर सुद्धा कीर्तन ठेवलं. हो आहे बैल मेल्यावर कीर्तन, पोराच्या बारशाला कीर्तन. आता काय सांगू हे वर्ष श्राद्धच आहे हो. एकाने वरातीला कीर्तन ठेवलं परवा. म्हणजे इतकं साधन उपलब्ध जवळ झालंय आपल्याला आणि त्याच्यामुळे त्या साधनाची किंमत कळणं. बरं असं झालंय काय नाही थोडं भांडवल लागतं याला असं काही लोकांचा समज आहे. हां याला त्याग लागत नाही, याला समर्पण लागत नाही, याला नाही. यूट्यूबच आपला गुरु आहे नाही का. हां याच्या कृपेने त्याच्या कृपेने म्हणवायचं ना आपलं भांडवल विकत बसायचं. याची कृपा आहे त्याची कृपा आहे त्याची कशाची कोणाची कृपा. इतकी कृपा सहज असते का? अजिबात नाही. पण माणसं करतात तसं. तुम्हाला सांगू का आबून केलं की बुबू करतीच. हां लय सोपं झालंय बघा, लय सोपं. थोडंसं बोलता आलं आणि पहिल्या कीर्तनामध्ये मला कोणावर बोलायचं नाही बरं. पहिल्या कीर्तनामध्ये जर 4-2 लोकांनी जवळच्या म्हणलं वा एक नंबर केलं कीर्तन, त्याला वाटतं आता महाराष्ट्रात माझ्यासारखा वक्ताच नाही कोणी. हां नाही आणि मग यूट्यूब काय, मग चॅनल काय, मग स्टेटस काय. लोकाला कंटाळा येईपर्यंत फोटो पाठवणं काय चालूच आहे. विठाला विठाला कीर्तन काय करतं? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. हरी रूपा हरी रूपा हरी कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हां हे जाज्वल्य कीर्तने. या कीर्तनाने काय होतं? अंग हरिरूप होतं. हां अवघे सांग कीर्तने. मी वैकुंठाला चाललोय ही कशाची कृपा आहे? फक्त आणि फक्त कीर्तनाची कृपा आहे. जगद्गुरु महाराज बोलतायत फक्त आणि फक्त कीर्तनाची कृपा. तुम्हाला सांगू का परमपूज्य वैकुंठवासी महंत भीमसेन महाराज बोलायचे बघा. त्यांना असंच विचारलं कोणीतरी, म्हटले बाबा हे कीर्तन करायचा लय सुळसुळाट झालाय म्हणले नाही का. कोणी कीर्तन. त्यावेळेस बाबांनी सांगितलं म्हटलं हे वड्याचं उथळ पाणी आहे म्हटलं. हां पाऊस नाही पाणी नाही नाही का. पाऊस नाही आणि वड्याला पाणी आलं. अहो कुठंतरी पूर आलेला आहे म्हटले. कोणीतरी सांगितलं चला करा कीर्तन. कीर्तन सुरू. आलं वड्याला पाणी. बरं किती काळ चालतं ते? फार काळ नाही. जोपर्यंत पाऊस आहे जर पाणी पडतंय तोपर्यंत ते ओढ्याला पूर आहे. हां 5 मिनिटात त्याचा पूर जिकडं तिकडं होतो, ओसरून जातो नाही का. अर्थात मुद्दा चालला की ही कीर्तन भक्ती जाज्वल्य भक्ती आहे. वैकुंठाला जाताना महाराजांनी नारद, कपिल मुनी, दत्त हे सर्व मंडळी कीर्तनाला येऊन बसलेले आहेत आणि प्रत्येकाच्या दाढीला हात लावून महाराज बोलतायत घोटविन लाळ मोक्त आत्मस्थिती सांग. अहो हा सामान्य महिमा नाही. हां अवघे सांग कीर्तने. हे सर्व शक्य झालं ते कशामुळं? कीर्तनामुळं शक्य झालं. आणि मग ते कीर्तन कसं असायला पाहिजे? महाराजांनी त्याचे निकष सांगितलेत. हां त्याच्यामध्ये वैराग्याच्या गोष्टी असल्या पाहिजेत. देवाच्या विरहित एकही शब्द बोलायचा नाही त्या कीर्तनामध्ये. कीर्तन कसं? आणि कीर्तन हे कोणाला तरी खुश करण्यासाठी नसलं पाहिजे हो. हां खुश करण्यासाठी नसलं पाहिजे. माझ्या कीर्तनाने लोक खुश झाले पाहिजेत. मला तारखा हात उद्देश घेऊन कीर्तनच करायचं नाही. हां कीर्तन. आणि ज्या वेळेस असा उद्देश येईल ना महाराज त्याच वेळेस फेटा उतरून ठेवायचा नको.
हां थांबायचं. तुम्हाला सांगू, कीर्तन हे काय मनोरंजनाचं साधन आहे का? कीर्तन हे लोकरंजनाचं साधन आहे का? कीर्तन काय मानाचं साधन आहे का? कीर्तन काय मोठेपणाचं साधन आहे का? कीर्तन एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपल्या आत्मउद्धाराचं. हां आपल्या आत्मउद्धाराचं साधन आहे. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. बोला. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. जेणे करुणी मूर्ती ठसावी आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. 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 जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरशी. काही नवीन लोक म्हणतात नियमावली तयार करा. काही नवीन लोक म्हणतात नियम. अरे हे वाचा ना, अगोदर नियम तयार आहेत, फक्त आपण तिथपर्यंत जात नाहीत. हां जेणे करुणी मूर्ती ठसावी. कीर्तनाचं स्वरूप काय? कारण ही गादी सामान्यांची नाही. हां आपण अनेक वेळा बोलून झाले. कोणाची गादी आहे? अहो ही नारदाची गादी आहे, व्यासांची गादी आहे, ही शुकाचार्यांची गादी आहे. ही गादी कोणाची? ज्ञानोबाराय, शंकराचार्य. हां ही गादी तुकोबाराय, निळोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या सर्व संत मंडळींची ही गादी कोणाची आहे? हां परमपूज्य सद्गुरू साखरे महाराजांची गादी आहे. ही गादी कोणाची? वेदांत केशरी राष्ट्रसंत रंगनाथ गुरुजींची ही गादी आहे. ही गादी कोणाची आहे? ही गादी कोणाची? अहो ही सामान्यांची गादी नाही. हां ही गादी ज्यांनी वैराग्य संपादन केले त्यांची गादी आहे. ज्यांनी माना थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन, ही त्यांची गादी आहे. हां ही गादी कोणाची आहे? बापूराव महाराजांची गादी. बापूराव महाराजांची गादी की ज्यांनी त्याग संपन्न जीवन जगतात, ही त्यांची गादी आहे. हे तुम्हाला एक सांगू का, वारकरी संप्रदाय हा भोगविलाशी कधी नव्हता, कधी राहणार नाही आणि कधीच चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार नाही. केवळ आणि केवळ हा त्याग संपन्न संप्रदाय आणि या ठिकाणी त्यागाचीच पूजा होणार आहे. हां त्यागाचीच पूजा. ज्या वेळेस वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस मात्र हे 20 वर्ष जे आहेत ना, 2001 ते आत्ता 25 वर्षाचा कालखंड हा काळा कालखंड म्हणून गणला जाईल. काळा कालखंड का? त्याचं कारण आहे आम्ही या ठिकाणी कीर्तनाचं स्वरूप, कीर्तनाचं विकेंद्रीकरण तर केलंच केलं. हां जे म्हणून संत विचार येत ना, त्याचं अगदी किती खालच्या स्तराला आणता येईल तेवढ्या खालच्या स्तराला आम्ही कीर्तन आणून ठेवलंय. हां तेवढ्या कीर्तनाचं आम्ही पवाडे सुरू केले कीर्तनात. मला कारण बोलण्याचं काही कारण नाही बघा, आपण त्याच मातीतले तिथंच चाललेलं आहे सर्व. पण माझा हा मुद्दा आहे, अवघे सांग कीर्तन आहे. कीर्तनात कुठं पवाडा असतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आमच्याही मनामध्ये निष्ठा आहे. तुम्हाला सांगू का, परमपूज्य सद्गुरू वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज बोलायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय कीर्तनाचा विषय नाही, कीर्तनातील विषय आहे. हां कीर्तनाचा विषय नाही, तो कीर्तनातील विषय. कधीतरी एखादा प्रसंग सांगा ना तुम्ही, पण जेच पहिल्यापासून तुम्ही सुरू करताय. हां नाही का, आम्ही काय महाराजांच्या विरोधात थोडेच आहेत. अहो आमच्याही धमन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचंच रक्त वाहत आहे, पण काही मर्यादा आहेत त्याच्यासाठी. हां त्याच्यासाठी काही मर्यादा आहेत. तुम्हाला सांगू, आणखी विद्रूपीकरण केलं आहे. आणखी विद्रूपीकरण काय केलं? याच्यामध्ये पवाडे म्हणणं, याच्यामध्ये गाणे म्हणणं, काही लोकांनी थोडे म्हणायला सुरुवात केली, त्यांच्या अनुयायांनी जास्त म्हणायला सुरुवात केली. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. हां महाराज म्हणून गेले आणि त्यांचे शिष्य मग नंतर अखंड गाणं म्हणू लागले. कशासाठी रे बाबा हे, कशासाठी? हां ए मेरे वतन के लोको, महाराजांनी एकच तुकडा म्हणला, नंतर त्यांच्या शिष्याने अख्खं गाणंच म्हणायला सुरुवात केली. जहां डाल डाल पे
चिडिया करती हे बशेरा, हे भारत देश. त्यांनी थोडं म्हणलं, पण शिष्यांनी खूपच म्हटलं. टिपून बसण्याची पण काही पद्धती असती. पाहलं आपल्या मराठवाड्यातला शब्द नाही, पाहलं विदर्भातला शब्द आहे. पण हे इकडचे आहेत ना शेजारचे, यांनी पाहलं सुरुवात केली. अरे पाहलं नाही, आपल्याकडे पाहलं नाहीत म्हणत, पाहिलं म्हणतात. हा, त्यांना सांगल कोण? जे टिपना तेच त्यांनी बसवलं. म्हणजे विद्रुपीकरण करण्याचं काम. आणि जेवढं खालच्या स्तराला जाता येईल ना तेवढं खालच्या स्तराला. आता तर सुरुवातच केली, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या हो. तुन झाल्यासारखंच झालंय ते. आता आम्हाला जी म्हणावं लागलं 8 दिवसापूर्वी. किती कठीण आहे, किती कठीण आहे, फार कठीण गोष्ट आहे ही. म्हणून तुम्हाला सांगू, एकच गोष्ट, आपल्याला कीर्तनाचा दर्जा वाढवता नाही आला तर हरकत नाही, हरकत नाही. पण आपल्यामुळं कीर्तन संस्थेला गालबोट लागू नये. हा, आपल्याला त्या कीर्तन संस्थेची मान उंच करता नाही आली तरी चालेल, काही अडचण नाही. पण आपल्यामुळं कीर्तन संस्थेला खाली बघण्याची वेळ येऊ नये. हा, एवढंच करायचं. अवघे सांग कीर्तने. कीर्तनाने काय होत नाही, फक्त दृढ श्रद्धा धरायची. कीर्तनाने नाही या पार होते. अहो, भवसागरातून सहजपणे. कारण ही समष्टीची साधना आहे. या कलियुगामध्ये समष्टीची साधना प्रभावशाली आहे, प्रभाव करणारी साधना आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी सर्व जगाला हाक दिली की नाही, पंढरपुरा नेईन गुढी. बरोबर आहे की नाही? या तुम्ही. आपल्याला समष्टीचा परमार्थ करायचा आहे, वेष्टीचा परमार्थ करायचा, एकाचा परमार्थ करायचा नाही. आणि म्हणून सर्व जे घडतंय ते कीर्तनाने घडतंय. अवघे सांग कीर्तने. आता मात्र या कीर्तनाने इथपर्यंत आलोय, हा, मनाने सहकार्य केलं, अभयाच्या ठायापर्यंत पोहोचलो. आता खोळंबा करण्याची काय ताकद आहे कोणाची? तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी, तुका म्हणे सत्ता थोरी कोण करे खोळंबा. आता कोण खोळंबा करणारे? मन ताब्यामध्ये आहे. देवाने कृपा केली, अभयाच्या ठायापर्यंत पोहोचलो. आता सर्व कीर्तनाने साध्य झालं आणि ज्याची सत्ता थोरी आहे, आता मात्र त्याच्या आम्ही सानिध्यात आहोत, त्याच्या छत्रछायेखाली आहोत, त्याच्या अनुकंपेखाली आहोत. आता मात्र आम्हाला कोणीही खोळंबा करणार नाही. तुका म्हणे सत्ता थोरी कोण करे खोळंबा. या जगाचा मालक कोण आहे? तो ईश्वर आहे. आणि त्याच्या सानिध्यामध्ये आपण जाऊन बसल्याच्या नंतर, त्याचं झाल्याच्या नंतर, त्याच्याशी घट्ट नातं जोडल्याच्या नंतर आता कोण खोळंबा करेल? बरोबर आहे की नाही? सामान्य बघा ना, आपल्या संसारातला नेम, एखाद्या मोठ्या माणसाशी नातं जोडलं तर माणसं जरा भिवून नको बाबा, त्यांचे फार मोठे संबंध आहेत, फार त्यांचे वर हात पोहोचलेले आहेत असं. आणि या ठिकाणी तर आपण प्रत्यक्ष देवाच्या जवळ आहेत, प्रत्यक्ष देवाच्या मांडीवर. आत्ताच कोण काय खोळंबा करू शकतं का? नाही. आता त्याच्या सत्तेमध्ये आहोत, त्याच्या छत्रछायेखाली आहोत. आता कोणीही खोळंबा करू शकत नाही.
तुका म्हणे सत्ता थोरी त्याची आणि कोण करी खोळंबा. आता कोणीही खोळंबा करू शकत नाही, पण आपल्याही परमार्थामध्ये कोणीही खोळंबा करू नये असं जर वाटत असेल तर अभयाची जावे ठाया देवराया प्रतापे. फक्त काय करायचं, साधन कीर्तन असलं पाहिजे आणि मन ताब्यात असलं पाहिजे. असा परमार्थ आपल्यालाही करायचा. अशाच पद्धतीनं आपल्या परमार्थाची वाटचाल व्हावी आणि सदैव आपण आनंदाचे सम्राट व्हावेत. बस अशीच ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान भोलेनाथाच्या चरणी ही प्रार्थना करायची आणि आपली सेवा या ठिकाणी थांबवायची. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वच मंडळी श्रवण करणारी आहात आणि तुमच्यामुळं आम्हालाही धाडस येतं. या ठिकाणी येत असताना काहीतरी नवीन चिंतन घेऊन यावं हाच कायस असतो. एकच म्हणजे काय दाखवायचं म्हणून नाही, बरं अजिबात नाही, तशी भावना तर अंतकरणात कधी शिवणार पण नाही. फक्त एकच गोष्ट आहे की सर्व मंडळी खूप चांगलं ऐकतात आणि ज्यावेळेस आपण जातोय त्यांच्यामध्ये नाही का आपल्यालाही घासून घेण्याची संधी आहे. बरोबर आहे की नाही? इतकं सुंदर ऐकणाऱ्या मंडळीमध्ये आपल्याला बोलायची संधी मिळते आणि खऱ्या अर्थाने आपण जे म्हणून काही तयार केलंय, जो म्हणून काय अभ्यास केलाय ज्ञानोबारांच्या सानिध्यात, जगद्गुरू महाराजांच्या सानिध्यात, तो उजळून निघावा याच्यासाठी म्हणून या ठिकाणी इतक्या लांब यायचं, ही सेवा रुजू करायची. प्रत्येक वेळी येताना काहीतरी वेगळं चिंतन करून यायचं, जेणेकरून आपली ही बुद्धी आणि ते चिंतन करत असताना एकच मनामध्ये हेतो, चिंतन करत असताना ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपल्या हातात येते. किती भाग्य आहे आपलं. चिंतन करत असताना जगद्गुरू महाराजांचा गाथा आपल्या हातात येतो, किती भाग्य आहे आपलं. आणि म्हणून ज्ञानोबारांचा गाथा ज्ञानेश्वरी अर्थात हे आपल्या हातात यावी. श्रीमद भागवताचं कधीतरी अध्ययन घडावं. हे सर्व अध्ययन कशामुळे घडतंय, उद्या काहीतरी बोलायचे, नवीन घेऊन जायचंय, या संबंधाने हे सर्व अध्ययन करायला मिळतंय. अर्थात ही सर्व कृपा या श्रोत्यांची की जेणेकरून चित्त मन त्या ग्रंथाच्या संबंधानं लागतंय. या ठिकाणी ही सर्वच मंडळी, मी उपोद्घातात देखील तेच बोललो की सर्व मंडळी म्हणजे ऊर्जा देणारी मंडळी आहेत. थोडे पण खूप मोठे, काही गरज नसती कोणाची. भले नाही म्हटले नाही का 200 टाळ करीन 400 टाळ करीन आणि त्या टाळकऱ्याचा सारा अवमेळ नाही का त्या कीर्तनकाराला सुधरू देत नाहीत, आडू पाडण्याचा प्रयत्न करतात. इतके मोठे म्हटले की उरच दडपत आहे. आता कसंच होईल बाबा, कसं कडीला जाईल हे. कारण सांगू लय मोठा सप्ताह मला ही संकल्पनाच आवडत नाही. एवढा मोठा तेवढा आनंद कमी. बस हे सर्वात मोठं सूत्रच आहे हे. तिथं कीर्तनकाराला आनंद घेता येत नाही. एवढा मोठा सप्ताह तो आधीच दडपून जातो. बरं ते टाळकरी ओढतच नाहीत वडा. काय मग ते दाखवण्यासाठी आहे, आचाट काहीतरी करण्यासाठी आहे. असो, प्रत्येकाला प्रत्येक कामामध्ये रस असतो, पण या ठिकाणी कमी लोकांमध्ये खूप आनंद. आपण दर्जेदार कीर्तन श्रवण करताय म्हणून तर या ठिकाणी येणं घडतं, बऱ्याच वेळा येणं घडतं. आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर खरोखरच तुमच्या तोंडापुरतं नाही बरं, खरोखरच ऊर्जा मिळते, खरोखरच ऊर्जा. ही मंडळी जीव तोडून गात आहेत. आपण अत्यंत समाधानाने प्रसन्न अंतकरणाने कीर्तन ऐकताय, आपणही तन्मयतेने साथ करताय. अगदी सर्वच व्यवस्थित सुव्यवस्थित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून इथं वेळोवेळा येणं घडतं. असो, असाच हा अखंड सोहळा चालत राहावा अशी भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करायची. आमच्या माऊलींनी, मी सुरुवातीला बोललो, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलो. खरं तर प्रत्येक गावात महाराज होणं, तयार होणं गरजेचं आहे. कारण पुढची पिढी घडवणं फार महत्त्वाचं आहे. पुढची पिढी घडवणं महत्त्वाचं आहे. आत्ता हीच मंडळी ज्ञान आपल्याला आळंदीमध्ये जे काही ज्ञान मिळालं ते वाटण्याचं काम करतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रान भरे. अर्थात शुद्ध अंतकरणाने ज्ञानोबारायांचे विचार, तुकोबारायांचे विचार जनमानसामध्ये रुजावेत याच्यासाठी म्हणून माऊली त्यांचे सर्वच सहकार्य काम करतायत. अर्थात केंद्रीकर ग्रामस्थ मंडळी आपण सर्वच परमार्थाचे अधिकारी आहात म्हणून तर या उत्सवामध्ये अन्य उत्सवामध्ये आपण सहभागी असताय. आपल्या परमार्थाचा शेवट अतिशय योग्य व्हावा याच्यासाठी म्हणून आपण दखल घेताय. परिसरातून आलेले सर्वच भाविक, शेजारूनच नाही का बरबडा स्वामी महाराज, ही सर्वच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. भाऊंचा आणि आमचा या मी पाठीमागं बोलून गेलो की कीर्तनापुरताच संबंध नाही, तर कीर्तनानंतरही जो एक स्नेहाचा धागा, तो अतिशय घट्ट धागा आहे. खरं तर म्हणजे परमार्थाच्या संबंधानंच चर्चा, परमार्थाच्या संबंधातच विचारणा. हे ग्रंथ कसा, तो ग्रंथ कसा, ज्ञानेश्वरी इथं असं तिथं तसं, आम्ही साधना करतोय, पारायण करतोय वगैरे, हे सांगायचं म्हणजे बडेजाव नाही. पण तुम्ही सांगताय ना ज्ञानेश्वरी वाचा, तर आम्ही ते वाचन चालू आहे बरं का आमचं. अगदी तन्मयतेनं वारकरी संप्रदायाची क्षेत्र
वेगळं आहे, पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायाशी संलग्न असणारी ही मंडळी आहेत, आमचे भाऊ आहेत. आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने सेवा समर्पित करायची आणि सेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जीवरले पायी पण. ज्ञानेश्वर